गाईज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील गारंभी येथे गाव येथे आणि इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे विष्णूचं केशवराज मंदिर जे की खूप जास्त फेमस आहे आणि इथे गारंभीचा बापू असं एक लेखकांनी कादंबरी लिहिली होती। त्याच्यानंतर एक चित्रपट मराठी चित्रपट बनला आहे आणि आता तिथे आलो आहोत आणि हे बघा ही जी वेल आहे ती काळे मिऱ्याची आहे झाड वेल आहे आणि हे पहिले कच्चे असे असतात तर वाळल्यावर बघा असे होतात जे की आपण खूप सारे बनतो त्याला ब्लॅक पेपर आपण असं म्हणतो आणि इथं खूप सारे सुपारीच्या बागा आहेत मागे इथं सगळे सुपारीचे झाडं आणि नारळाचे झाडं काय काय आहेत आणि इथं असले वेल्या पण आहेत काळे मिऱ्यांचे वेल आहे आणि इथंच छोटे छोटे उगतात काळे मिरे। हॅलो गाईज, तर मगाशी मी तुम्हाला काळे मिरे दाखवले तसंच सगळ्यांना तर माहितीच असेल ही आहे नारळाची जाळी नारळाच्या झाडावर असते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे सुपारीच्या बागा आहेत तिकडे बघा ते सुपारीचे झाड आहेत ते इकडनं ते सुपारी दिसतात ते येल्लो येल्लो कलरच्या ते त्याचं फळ असतं आणि त्याला तोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक सुपारी निघते तीच आपण खातो। आता आपण जी सुपारीची बाग बघितली त्याच झाडावरील सुपारी काढून घराच्या छतावर वाळत घातलेली दिसत आहे। असा आमचा निसर्गरम्य ट्रेक चालू झालेला आहे। हॅलो गाईज, तर आपण आता तिकडे मंदिराला निघालो होतो केशवराज मंदिरला आणि हा तिकडचा बोर्ड आहे आणि वरती एक छोटं गाव आहे तिथे खूप सारे छोटे छोटे हॉटेल्स आणि दुकाने आहेत आणि हा इकडनं खाली पायवाट आहे मोठे आणि तिकडनं एक समोर आपल्याला ब्रिज लागतो तो ब्रिज पार करून तिकडे आपल्याला मंदिर दिसेल तर चला तर जाऊया। असं निसर्गरम्य आपला हा ट्रेक होणार आहे। खूप मस्त झाडी साईडला सुपाऱ्याच्या बागा आहेत दगडाचं थोडं बांधकाम आहे आणि समोर लोक पण जात आहेत तर चला आपण पण जाऊयात एक्सप्लोर करूया नवीन नवीन ठिकाण चला जाऊ। फणसाच्या झाडावर फणस यायला सुरुवात झाली आहे। हा फणसाचा छोटासा अंकुर दिसत आहे।
हॅलो गाईज, तर हा जो इकडचा ब्रिज आहे, इकडनं आपण त्या मंदिरात जाणार आहोत आणि इकडनं खाली उतरायचा रस्ता आहे. इथे की लोक काय ते बसलेत आणि इथे खूप मस्त पाणी वाहत आहे आणि इथे खाली मासे फिश आहेत आणि जे की आपल्या पायाचं मस्त हे स्पा करतात. छोटे छोटे मासे आहेत आणि खूप मस्त हा पाणी वाहत आहे. तिकडनं एकदम लांब पर्यंत पाणी वाहत वाहत तिकडपर्यंत जातंय. हे खूप मस्त गोष्ट आहे कारण की वाहत पाणी आहे आणि खूप स्वच्छ आहे. खालचे दगड पण दिसत आहेत, एवढं स्वच्छ आहे. आपण असल्या निसर्गाला वाचवलं पाहिजे कारण की आपण ह्याच्यामध्ये कचरा टाकतो, त्याच्यामुळे ते प्रदूषित होतं. आपण ह्यांना वाचवलं पाहिजे पाण्याने. पुलावरून पुढे आपला ट्रेक चालू झाला आहे. येथून पुढे पायऱ्यांची चढण सुरू होत आहे. ट्रेक करून आल्यावर केशराज मंदिराचा रम्य असा परिसर पाहायला मिळत आहे. येथे आम्हाला खूप छान गोष्ट बघायला मिळाली आहे. ती म्हणजे गोमुखातून जे पाणी पडत आहे ते अतिशय दुरून डोंगरातील झऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण व पारंपरिक पद्धतीने येथे आणले गेले आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन डेस्टिनेशनला. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू, बाय.